रिटायरमेंट नंतर किंवा वयाच्या 60 वर्षानंतर उत्पन्न सुरू राहण्याकरिता बहुतेक जण बचत करतात आणि ती बचत योग्य ठिकाणी गुंतवून त्यावर व्याज मिळवतात। तर असाच एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत म्हणजेच पोस्ट ऑफिस आणि बँकांमार्फत खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त बचत योजना, ज्यामध्ये एकदाच पैसे जमा करून ठराविक कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना भरगच्च व्याज मिळवता येते। एवढेच नाही तर केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो। सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला इथे बघता येतील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ 2 भागात बनवलेला आहे। पहिल्या भागामध्ये योजना काय आहे, व्याजदर, डिपॉझिट लिमिट, खाते उघडणे, खाते मुदतपूर्व बंद करणे किंवा खाते अतिरिक्त कालावधीसाठी वाढवणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत। आणि व्हिडिओच्या दुसऱ्या भागात व्याजाचे कॅल्क्युलेशन म्हणजे किती रक्कम जमा केली तर दर महिना, तिमाही, 6माही आणि वार्षिक व्याज मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन। बचत योजनेचे नाव आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजना। कमीत कमी 1000 रुपये आणि 1000 रुपयांच्या पटीतच जास्तीत जास्त 30 लाख रुपये योजनेअंतर्गत एका व्यक्तीला सिंगल अकाउंटमध्ये जमा करता येतात। तसेच वैवाहिक जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी यांच्यासोबतच जॉईंट म्हणजे संयुक्त खाते उघडता येते, ज्यामध्ये प्रत्येकाच्या नावे 30 लाख रुपये असे एकत्रित 60 लाख रुपये जमा करता येतात। खाते उघडताना खातेधारकाचे वय 60 वर्षांहून अधिक असणे गरजेचे आहे, कारण ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच राबविली जाते। परंतु रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे सेवानिवृत्तीचे लाभ जसे फंड, ग्रॅच्युइटी इत्यादी मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत गुंतवणूक सुरू करायची असेल तर 55 ते 60 वर्षाच्या रिटायर्ड सिव्हिलियन एम्प्लॉईज आणि 50 ते 60 वर्षाच्या रिटायर्ड डिफेन्स एम्प्लॉईजला सुद्धा योजनेमध्ये सहभागी होता येते। खात्यामध्ये पैसे जमा करून केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961च्या सेक्शन 80C अंतर्गत लाभ मिळवता येतो, ज्यानुसार जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंतची रक्कम वजावटीसाठी क्लेम करता येते। गुंतवणुकीवर 8.2% वार्षिक व्याजदर दिला जात आहे। व्याज दर 3 महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते, त्यासाठी ठराविक तारखा दिलेल्या आहेत। प्रत्येक तिमाहीला जमा होणारे व्याज खात्यातून काढले नाही तर व्याजाच्या त्या रकमेवर रक्कम खात्यात जमा आहे म्हणून कोणतेही अतिरिक्त व्याज दिले जात नाही। मित्रांनो, संपूर्ण आर्थिक वर्षभरामध्ये खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यावर TDS आकारला जाऊ शकतो। TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स। जर फॉर्म 15H भरून जमा केला तर असा TDS वाचवता येतो। फॉर्म 15G किंवा 15H काय आहे जर तुम्हाला माहिती नसेल आणि ते जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ जरूर बघा। व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। 5 वर्ष पैसे जमा ठेवून त्याद्वारे व्याज कमावता येते। 5 वर्ष पूर्ण झाल्यावर खाते मॅच्युअर होते आणि जमा रक्कम पुन्हा काढता येते। पण जर काढायची नसेल तर आणखी 3 वर्षांसाठी खाते वाढवता येते म्हणजे एक्सटेंड करता येते आणि त्यावेळी उपलब्ध व्याजदरानुसार पुढच्या 3 वर्षांसाठी व्याज कमावता येते। फक्त ज्या तारखेला 5 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या तारखेपासून एका वर्षाच्या आतच खाते एक्सटेंड करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अर्ज करता येतो, त्यानंतर नाही। जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर मृत्यू दिनांकापासून उर्वरित कालावधीसाठी योजनेचा नाही तर पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होतात। समजा पती किंवा पत्नी सिंगल अकाउंटवर नॉमिनी असतील किंवा जॉईंट खात्यावर खातेधारक असतील तर मूळ खातेधारकाच्या मृत्यूनंतर खाते सुरू ठेवता येते, पण या 2 अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे। पहिली अट, नॉमिनी किंवा संयुक्त खातेधारक पती किंवा पत्नी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम करिता पात्र असायला हवे, म्हणजे त्यांचे वय 60 वर्षांहून अधिक असायला हवे। आणि दुसरी अट, त्यांच्या नावे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत दुसरे कुठलेही खाते नसावे। व्याजाचे कॅल्क्युलेशन, यात आपण ₹10,000 ते ₹30 लाख रकमेवर किती व्याज मिळू शकते ते पाहू। गुंतवणुकीचा कालावधी असेल 5 वर्ष आणि व्याजदर आहे 8.2% वार्षिक। 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 820 रुपये व्याज मिळते, म्हणजे दर 3 महिन्याला 205 रुपये खात्यावर जमा होतील। 1 लाख रुपये जमा केले तर वर्षाला 8,200 रुपये प्रमाणे 2,050 रुपये तिमाही व्याज मिळते। 10 लाखांच्या रकमेवर 82,000 वार्षिक व्याज जनरेट होऊन तिमाही म्हणजे दर 3 महिन्याला 20,500 रुपये व्याज मिळते। जर योजनेमध्ये 20 लाखांची गुंतवणूक केली तर दर 3 महिन्याला 41,000 रुपये व्याज जनरेट होते, म्हणजे वार्षिक 1,64,000 रुपये कमावता येतात। आणि समजा सिंगल अकाउंटमध्ये मॅक्सिमम लिमिट म्हणजे 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली
तर तुम्हाला दरवर्षी 2,46,000 रुपये कमावता येतात. म्हणजे दर 3 महिन्याला तुमच्या खात्यावर 61,500 रुपये जमा होतील. दर महिना ही रक्कम कॅल्क्युलेट केली तर एकूण 20,500 रुपये मासिक व्याज तुम्हाला मिळते. मित्रांनो, इतर अमाऊंट आणि त्यानुसार व्याजाची रक्कम तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तसेच दरवर्षी जनरेट होणारे व्याज एकत्र केले तर एकूण किती व्याज तुम्ही कमावता याचीही माहिती टोटल इंटरेस्ट या कॉलममध्ये बघता येईल. काही प्रश्न अथवा अभिप्राय असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.